ओके, आजचा टॉपिक आहे एनर्जी एफिशियन्सी अँड कॉन्झर्वेशन. First we see what is energy. Energy can be neither be created nor it can be destroyed. It can only be converted from one form to another form. एनर्जी म्हणजे काय हे माहित आहे. ही काय क्रिएट नाही होत आणि डिस्ट्रॉय पण होत नाही, पण ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. मीन्स एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. इट कॅन ओनली बी कन्वर्ट फ्रॉम वन टू अनदर फॉर्म. For example, in a room heater, electrical energy is converted to thermal energy. And next example is turbine converts a mechanical energy stored in a steam to electrical energy. म्हणजे आता फर्स्ट बघूया उदाहरण. रूम हीटर म्हणजे काय. रूम हीटर काय करतं, इलेक्ट्रिकल एनर्जी घेऊन नंतर ते कन्वर्ट कशामध्ये करतं, तर थर्मल एनर्जी मध्ये करतं. And turbine converts mechanical energy stored in the steam to electrical energy. Next काय आहे, types of energy. There are two types of energy. First is renewable energy. Second one is non-renewable energy. First we see renewable energy. Renewable energy can be generated continuously, practically without decay of source. आपण लास्ट लेक्चर मध्ये पण बघितले रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय. ती कंटिन्युअसली जनरेट होत जाते, ती काय असते, रिन्युएबल असते. फॉर एक्झाम्पल काय आहे, सोलार वाइंड, जिओथर्मल, हायड्रो, बायोमास अँड टायडल. First we see solar energy. Solar energy can be converted into electrical energy by using solar panel. सोलर प्लॅनर वरून इलेक्ट्रिकल एनर्जी बनवली जाते. नंतर सोलर पॉवर इलेक्ट्रिकल जनरेशन डिपेंड्स ऑन हीट इंजिन अँड फोटोवोल्टिक्स. तर सोलर पॉवर इलेक्ट्रिकल जनरेशन डिपेंड्स ऑन द, म्हणजे हे कशावरती डिपेंड आहे, तर हीट इंजिन अँड फोटोवोल्टिक्स वरती डिपेंड आहे. नेक्स्ट त्याचे एक्झाम्पल काय आहे, सोलार कुकर, सोलार हीटर, सोलार सेल्स. तर त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत ते बघूया. ऍडव्हान्टेजेस, सोलार एनर्जी डज नॉट प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड. म्हणजे सोलार एनर्जीचं ऍडव्हान्टेज काय आहे, त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार होत नाही किंवा त्याच्यापासून प्रोड्यूस होत नाही. इट हॅव मिनिमम इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंट. इथं हे स्पेलिंग चुकले बरं का, मिनिमम असायला पाहिजे तिथं. इट हॅव मिनिमम इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंट, म्हणजे त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट वरती काही इम्पॅक्ट होत नाही, म्हणजे झाला तर खूप लेस प्रमाणात होतो. डिसएडव्हान्टेज काय आहे, इट इज नॉट कॉन्स्टंट, इट डिपेंड्स ऑन अ वेदर कंडिशन, टाइम अँड लोकेशन. ह्याचं डिसएडव्हान्टेज काय आहे, हे कॉन्स्टंट नाही. का तर फक्त जेव्हा ऊन वगैरे पडेल ना, तेव्हाच त्याचा यूज होणार आहे. जर ते थंडीच्या दिवसात येते, ऊन जरी कमी असेल, हे त्याच्यामुळे तो त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. नेक्स्ट काय आहे, वाइंड एनर्जी. Wind energy is generated by wind turbines. It mainly used to generate electricity. Wind energy कशासाठी तयार होते, तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी वाइंड एनर्जी पासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. इंडिया इज द वर्ल्ड 5th largest प्रोड्यूस ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन इन दिस एरिया. म्हणजे इन वर्ल्ड मध्ये पूर्ण 5व्या स्थानावरती आपला इंडिया आहे, जे की आपलं वाइंड एनर्जी पासून तो इलेक्ट्रिसिटी बनवतो. ह्याच्यामध्ये त्याचे ऍडव्हान्टेजेस बघूया. त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, वाइंड टर्बाइन
do not release emissions that pollute the air or water. Wind turbine पासून असे काही हार्मफुल इमिशन्स बाहेर पडत नाहीयेत, पोल्युटंट्स वगैरे, त्याच्यामुळे एअर पोल्युशन होईल किंवा वॉटर पोल्युशन होईल असं काही त्यातून बाहेर रिलीज होत नाही. त्याच्यामुळे त्याचा तो ऍडव्हान्टेजेस आहे. आणि त्याचा डिसएडव्हान्टेज काय आहे, इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट इज व्हेरी हाय. म्हणजे त्याचं इन्स्टॉल करण्याचं आणि त्याचं मेंटेनन्स म्हणजे ते कसं मेंटेन ठेवणं हे त्याची कॉस्ट खूप हाय आहे. नेक्स्ट काय आहे डिसएडव्हान्टेज, ओनली फ्यू प्लेस आर देअर इन द वर्ल्ड वेअर वाईन ब्लो कंटिन्युअसली थ्रू आउट द इयर. म्हणजे दुसरा काय आहे त्याचा, म्हणजे असे काहीच ठराविक जागा आहेत तिथं फक्त म्हणजे कंटिन्युअसली हवा वगैरे असते, तर त्याच्यामुळे तो एक डिसएडव्हान्टेज आहे. म्हणजे सगळ्याच ठिकाणी सेम हवा चालेल असं काही नसतं. नाही तर त्याच्यापासून मग आपल्याला हे इलेक्ट्रिसिटी तयारच नाही होणार. ओके, नेक्स्ट वाइंड एनर्जी बघितलं आपण आता. नेक्स्ट जिओथर्मल एनर्जी. जिओथर्मल एनर्जी इज अ हीट फ्रॉम विदिन अर्थ. We can cover this heat as a stream or hot water and use it to heat buildings or generate electricity. म्हणजे हे काय, अर्थमध्ये जे हीट असते ना त्याच्यापासून आपण काय करतो, बिल्डिंगला हीट करण्यासाठी किंवा इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी त्याचा यूज केला जातो. ते काय असते, ते नॅचरलीच असते, त्याच्यापासून आपण हे करतो बिल्डिंग हीट करण्यासाठी आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल काय आहे त्याचं, हॉट स्प्रिंग्स, नंतर फुमारोल्स मीन्स स्मोक वगैरे, गेसर्स. त्याचे ऍडव्हान्टेजेस बघूया. कार्बन डायऑक्साइड emission level are very low. They release less than 1% of carbon dioxide. त्याचा ऍडव्हान्टेजेस काय आहे, त्याच्यापासून कार्बन डायऑक्साइड जे रिलीज होतो तो खूप कमी प्रमाणात आहे, लेस दॅन 1% पेक्षा कमी होतो, त्याचा तो ऍडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस काय आहे, इन्स्टॉलेशन कॉस्ट इज व्हेरी हाय. त्याची इन्स्टॉल करण्याची जी कॉस्ट आहे ती खूप जास्त आहे. देन रिलीज व्हेरियस काइंड ऑफ हार्मफुल गॅसेस. त्याच्यामधनं जसं कार्बन डायऑक्साईड कमी येतो, रिलीज कमी होतो, पण त्याचबरोबर त्याच्यापासून हार्मफुल गॅसेस पण जास्त रिलीज होतात. हे दोन त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. नेक्स्ट काय आहे, हायड्रो एनर्जी मीन्स हायड्रोलिक डॅम वगैरे तुम्ही बघितले असतील, त्याच्यापासून जी तयार केली जाते ना एनर्जी, त्याला हायड्रो एनर्जी म्हणतात. हायड्रो एनर्जी इज जनरली जनरेटेड फ्रॉम रनिंग वॉटर using various mechanical methods. For example, काय डॅम, टायडल बॅरेजेस, मीन्स ओशियन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन मीन्स OTEC सिस्टीम. म्हणजे डॅम पासून जे फ्लो असणार पाणी असतं ना, जे त्याच्यामध्येच डॅम वगैरे बनवतात बघा, त्याच्यापासून मग तिथे डॅम बनवतात आणि तिथून मग ते एनर्जी तयार केली जाते ते पाण्याच्या फ्लो पासून. त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, प्रोड्युसेस व्हेरी लेस अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड. सेम ह्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड खूप कमी प्रमाणात रिलीज होतो. नंतर परत इट इज ऑल्सो बिंग युज्ड टू कंट्रोल फ्लड अँड फॉर इरिगेशन पर्पज. म्हणजे काय, ह्याच्यापासून जे कधी पाऊस जास्त पडला तर काय होणार, जास्त पाणी आल्यानंतर डायरेक्ट त्याचं पुरात रूपांतर होतं. पण जर आपण डॅम वगैरे असेल तर त्याचा आपल्याला कंट्रोल आधीच करता येतो. आणि देन इरिगेशन पर्पजसाठी म्हणजे डॅम बांधल्यानंतर ते काय होतं, तिथं आपण पाणी साठवून ठेवतो. ते पाणी साठवल्यानंतर परत आपल्याला शेतीसाठी वगैरे ते यूज होतं. नेक्स्ट त्याचा डिसएडव्हान्टेजेस काय आहे, नॅचरल एन्व्हायरमेंट इज डिस्ट्रॉय. म्हणजे काही प्रमाणात आहे ना, आता हे सगळं मॅनमेड झालं तर काही प्रमाणात नॅचरल एन्व्हायरमेंट डिस्ट्रॉय होणारच आहे, त्याच्यामुळे तो त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. नेक्स्ट काय आहे आता, ओके, biomass energy. Biomass energy is an organic material made from plants and animal waste. ते काय ऑर्गॅनिक मटेरियल आहे, ते प्लांट्स आणि अॅनिमलच्या वेस्ट पासून ते तयार केली जाते, त्याच्यापासून तयार केली जाते. वेन इट इज बर्न द केमिकल एनर्जी इज इन बायोमास इज रिलीज्ड ॲज अ हीट.
फॉर एक्झाम्पल मिथेनॉल. मिथेनॉल कशापासून तयार केलं जातं? ॲनिमल्सच्या वेस्ट पासून. नंतर इथेनॉल. इथेनॉल पण फळांपासून वगैरे त्याच्या पानांपासून हे ते तयार केलं जातं. नंतर बायोडिझेल, हे पण लिक्विड बायोमास, ते पण पानांपासून आणि ॲनिमल्सच्या ह्याच्यापासूनच तयार केलं जातं. देन त्याचे ॲडव्हान्टेजेस काय? इक्विपमेंट मीन्स बायोगॅस प्लांट इन्स्टॉलेशन कॉस्ट इज व्हेरी लेस. ते कॉस्ट जी इक्विपमेंटची त्याच्या खूप लेस आहे. देन हेल्प इन गार्बेज रिडक्शन, म्हणजे जे कचरा ते हे आहे ना त्याचं रिडक्शन होत आहे, कमी होते ते, कारण त्याच्यापासून आपण बायोमास एनर्जी तयार करतो. त्यामुळे डिसएडव्हान्टेज काय आहे? रिलीजेस हाय अमाऊंट ऑफ सल्फरस गॅसेस. तर ते जाळल्यानंतर काय होणार आहे? त्याच्यापासून सल्फरस गॅसेस रिलीज होणार आहेत. ते आहे ना हाय अमाऊंट ऑफ मध्ये होते, त्यामुळे त्याचा साईड इफेक्ट असतो. ह्याचा एक हाय डिसएडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट काय आहे? टायडल एनर्जी. The energy contained in ocean wave can potentially provide an unlimited source of renewable energy. Ocean waves are created by the interaction of wind with the surface of sea. हे आपण बघू शकतो इथं. नेक्स्ट त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे? इट डज नॉट प्रोड्यूस ग्रीन हाऊस गॅस अँड इट्स लाईफ इज व्हेरी लॉंग. ह्याच्यापासून काय होतंय? ग्रीन हाऊस इफेक्ट, जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत ना ते प्रोड्यूस होत नाहीत आणि त्याची लाईफ स्पॅन पण खूप जास्त आहे. इट्स इफिशियन्सी इज अराउंड 80%. इट डझंट रिक्वायर एनी काइंड ऑफ फ्यूल टू रन. ह्याच्यासाठी फ्यूल खूप कमी, म्हणजे कमी फ्यूलच लागत नाही, कारण हे फक्त जे पाण्याच्या वेव्ज आहेत ना त्याच्यावरतीच ते चालतं, त्याच्यामुळे त्याला फ्यूलची गरजच नाहीये. नेक्स्ट त्याचा डिसएडव्हान्टेजेस काय आहे? कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ टायडल पॉवर प्लांट इज हाय. जे टायडल पॉवर प्लांट आहे ना ते कन्स्ट्रक्शन करण्यासाठी त्याची कॉस्ट खूप हाय होते. नेक्स्ट काय आहे? फर्स्ट आपण बघितलं रिन्युएबल एनर्जी. नेक्स्ट टाइप कोणता आहे? नॉन रिन्युएबल एनर्जी. Non-renewable energy can't be generated again and again from the same source. For example, petroleum product like kerosene, petrol, diesel, coal, uranium, हे काय आहे? नॉन रिन्युएबल एनर्जी मध्ये येतात. म्हणजे हे काय आपण जनरेट सारखं ते जनरेट करू शकत नाही. त्याची फिक्स क्वांटिटी असते. नेक्स्ट त्याचे एक्झाम्पल बघितलं आपण, पेट्रोलियम, कोल अँड युरेनियम. फर्स्ट काय आहे? कोल. Coal is a combustible black or brownish black sedimentary rock composed mostly of carbon and hydrocarbons. कोल हे काय आहे? कंबस्टिबल ब्लॅक और त्याला काय म्हणतात? ब्राउनिश ब्लॅक सेडिमेंटरी रॉक आहे. ती एक प्रकारची जी रॉक आहे त्याला सेडिमेंटरी रॉक म्हणतात. कंपोज्ड म्हणजे ते कशाचं मिक्स कॉम्बिनेशन आहे? तर कार्बन अँड हायड्रोकार्बनचं मिक्सचर आहे कोल हे. For millions of years, a layer of dead plants at the bottom of the swamps was covered by layer of water and dirt, trapping the energy of the dead plants. म्हणजे खूप मिलियन्स अशा वर्षाखाली जे जमिनीच्या खाली दबून म्हणजे त्यामध्ये असो डर्ट असो, नंतर झाडांचे लेयर असे त्याच्यामध्ये ते खाली पूर्ण जमिनीच्या खाली तयार झालेले ते असतात. द हीट अँड प्रेशर ऑफ फ्रॉम द टॉप लेयर्स, म्हणजे वरनं जी प्रेशर, हीट आणि प्रेशर जी मिळते त्याच्यामुळे ते प्लांट्स रिमेन टर्न्स इनटू द
इज कॉल्ड कोल. म्हणजे ते वरून त्यांना जास्त प्रेशर बसून नंतर परत टेम्परेचर ह्याच्यामुळे त्यानंतर खाली काय तयार होतं, कोल होते. आपण बघितलं असतील कोळशाच्या खाणी वगैरे, ते कसे करतात तर खोदून काढतात, म्हणजे पूर्ण खूप वर्षाखाली ते खाली म्हणजे दबले गेलेले असतात. ते दबून दबून त्यांच्यावर प्रेशर येऊन टेम्परेचर येऊन त्याचं रूपांतर कशामध्ये होतं तर कोळशामध्ये होतं. त्याचं डिसएडव्हान्टेजेस ऍडव्हान्टेजेस काय आहेत त्याचे? नाही, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत त्याचे? रिस्पॉन्सिबल फॉर 57% ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द एअर. त्याच्यामुळे हवेमध्ये 57% ऑफ कार्बन डायऑक्साईड त्याच्यामुळे हवेमध्ये आहे. हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे, जो की आपल्यासाठी हार्मफुल आहे. नेक्स्ट काय आहे? युरेनियम. न्यूक्लियर एनर्जी इज न्यूक्लियर एनर्जी इज एनर्जी इन द न्यूक्लियस मीन्स कोर मध्ये ऑफ युरेनियम 235 atoms are tiny particles that make up every object in the universe. It can be released from atom into way nuclear fusion and nuclear fission. न्यूक्लियर एनर्जी इज द एनर्जी ऑफ, म्हणजे न्यूक्लियर एनर्जी काय आहे तर एनर्जी इन द न्यूक्लियस म्हणजे कोणत्या कशाच्या न्यूक्लियस पासून तर युरेनियमच्या युरेनियम जो आयटम आहे त्याच्या न्यूक्लियस मध्ये जी एनर्जी असते ती काय झाली न्यूक्लियर एनर्जी. म्हणजे हे ऍटम बॉम्ब वगैरे जे आपण टेस्टिंग करते नॅशनल लेवल आहे ते कशापासून तयार केले जातात तर युरेनियम पासून तयार केले जातात. देन ऍटम्स आर टायनी पार्टिकल्स, त्याचे पार्टिकल्स खूप असे टायनी असतात. मेक्स एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. ते कशापासून रिलीज होते तर 2 वेज पासून रिलीज होते, एक तर न्यूक्लियर फिजन आणि न्यूक्लियर फ्युजन. त्याचे ऍडव्हान्टेज काय आहे? इवन अ स्मॉल अमाउंट कॅन रिलीज enough energy to light up thousands of energy for months. त्यातलं स्मॉल अमाउंट स्मॉल अमाउंट कॅन रिलीज एनफ एनर्जी, म्हणजे त्याच्या छोट्याशा अमाउंट पासून सुद्धा खूप सारी एनर्जी तयार होते. 1 किलोग्रॅम इथे एक दिले बघा, 1 किलोग्रॅम युरेनियम करस्पॉन्ड्स टू 2.7 मिलियन किलोग्रॅम कोल इक्विव्हॅलंट. म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजे 1 किलो युरेनियम हे 2.7 मिलियन किलोग्रॅम कोलच्या बरोबर आहे. त्याचे डिसएडव्हान्टेज काय आहे बघूया आपण. आफ्टर युजिंग द न्यूक्लियर reactor when the radioactive substances is very dangerous for human. For example, carbonyl accident and Fukushima plant accident. म्हणजे हे जेव्हा यूज करतात ह्याच्यामध्ये वॉर मध्ये वगैरे, त्याच्यानंतर जे त्याचे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस निघतात बाहेर, ते खूप डेंजरस आहेत ह्युमन हेल्थ साठी वगैरे. हे जुने काही कार्बोनिल ऍक्सिडेंट वगैरे, नंतर फुकुशिमा प्लांट ऍक्सिडेंट, हेच त्याच्यावरनं कळले आहे की त्याचा खूप साईड इफेक्ट आहे माणसावरती. नेक्स्ट काय बघूया आपण, डिफरन्स बिटवीन रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल एनर्जी.
renewable source and non-renewable source. Definition: renewable energy can be generated continuously, practically without decay of source. The non-renewable resource, non-renewable can't be generate, म्हणजे हे कसं जनरेट होऊ शकते कंटिन्युअसली, पण ही काय करते, कांट बी जनरेट कंटिन्युअसली विदाउट डिके ऑफ सोर्स. ती कंटिन्युअसली जनरेट होऊ शकत नाही, पण रिन्युएबल आहे ती कंटिन्युअसली जनरेट होऊ शकते. नेक्स्ट पॉइंट काय आहे, रिस्पॉन्सिबल फॉर 3 to 4% ऑफ कार्बन डायऑक्साइड इन एन्व्हायरमेंट. म्हणजे त्याच्यामुळे 3 ते 4% फक्त कार्बन डायऑक्साइड एन्व्हायरमेंट मध्ये रिलीज होतो. पण जर आपण नॉन रिन्युएबल बघितलं तर त्याच्यापासून 91 ते 94% ऑफ कार्बन डायऑक्साइड इन एन्व्हायरमेंट, म्हणजे एवढ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड रिलीज होतो. म्हणजे रिन्युएबल एनर्जीमुळे ग्लोबल वॉर्मिंग वरती काही इफेक्ट होऊ शकत नाही, पण नॉन रिन्युएबल सोर्स आहेत ना, त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वरती खूप सारा इफेक्ट होतो. नेक्स्ट काय आहे, एनर्जी कन्झर्वेशन. Energy conservation refers to effort made to reduce energy consumption. Energy conservation can be achieved through increase efficient energy used to reduce consumption from non-renewable energy resource. Energy conservation is often the most economical solution to energy shortage. एनर्जी कन्झर्वेशन म्हणजे काय, एनर्जीचं आपण संवर्धन केलं पाहिजे. जे एनर्जीचं आपण कंझम्पशन करतो ना, ते कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. नंतर एनर्जी कन्झर्वेशन कॅन बी अचिव्ड थ्रू इन्क्रीज एफिशियन्सी एनर्जी यूज, म्हणजे जे आपण जास्त प्रमाणात जे यूज करतो ना एनर्जी, ते कमी करण्यासाठी एनर्जी कन्झर्वेशन केले पाहिजे फ्रॉम नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स. जे नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहेत त्याचं जे आपण कंझम्पशन करतो, फॉर एक्झाम्पल आपण पेट्रोल असो, डिझेल असो, ते आपण जे जास्त प्रमाणात यूज करतो ना ते कमी केलं पाहिजे. एनर्जी कन्झर्वेशन इज ऑफ्टन द मोस्ट इकॉनॉमिकल सोल्युशन टू एनर्जी शॉर्टेज. जर आपण तसंच पेट्रोल डिझेल वगैरे असे जास्त नॉन रिन्युएबल रिसोर्स हे जास्त प्रमाणात यूज करत गेलो की ते कधी ना कधी संपणार आहे. त्याच्यामुळे खूप पुढे असं काही काळ येईल की त्याच्यामुळे त्या एनर्जीचं शॉर्टेज होईल. त्यामुळे आताच आपण ते कमी जेवढं कमी करता येईल तेवढे कमी यूज केलं पाहिजे. तर कन्झर्व का केलं पाहिजे, व्हाय टू कन्झर्व, वी हॅव लिमिटेड फ्युल्स अवेलेबल ऑन अर्थ. इथं रिझन दिलंय हे बघा, व्हाय टू कन्झर्व, ते कन्झर्व का केलं पाहिजे, म्हणजे त्याचं आपण संवर्धन का केलं पाहिजे. वी हॅव लिमिटेड फ्युल अवेलेबल ऑन अर्थ, म्हणजे पेट्रोल असो, डिझेल असो, काही का असे ना, जे आहे ना ते खूप कमी प्रमाणात आहे, त्याच्यामुळे त्याचं संवर्धन केलं पाहिजे. नेक्स्ट काय, आवर डिमांड फॉर एनर्जी इज इन्क्रीजिंग डे बाय डे, म्हणजे जी एनर्जीसाठी जी डिमांड आहे ती आजकाल खूप वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे ते कमी, म्हणजे जे गरज नसताना ते नाही यूज केली पाहिजे आपण. इट इज पॉसिबल दॅट someday most of fuels will be exhausted and we will have to switch to alternate energy.
म्हणजे असं काही काळ येणार आहे थोड्या दिवसांनी ते पूर्ण संपणार आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरा अल्टरनेट एनर्जी म्हणजे त्याच्या अल्टरनेट काहीतरी एनर्जी शोधून आपल्याला सर्वाइव्ह केलं जाईल नंतर त्यापेक्षा आताच आपण काळजी घेतली तर नंतर हे दिवस म्हणजे आता जे येणार आहे ते पुढे जातील त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीचं संवर्धन केलं पाहिजे की फ्यूल असो इलेक्ट्रिसिटी सुद्धा असे ना ते सुद्धा आपण कॉन्झर्व केली पाहिजे जर गरज नसताना फॅन ट्यूब वगैरे चालू नाही एनर्जी कॉन्झर्वेशन in India, government has passed a energy conservation bill 2001 for better utilization. Better utilization of energy and conservation of the same. By this act, it is mandatory to energy intensive By this sector, it is mandatory to energy intensive sector to get their energy audit conducted by the energy auditor. Bureau of Energy Efficiency. This body keep watch on energy consumption patterns, develop norm for appliance, etc. Start rating. We has also initiated star rating system for electrical appliance, for example, CFLS, gases, refrigerator, etc. Data related to energy consumption in India, about 70% of India's energy generation capacity is from fossil fuels, with coal accounting for 40% of India's total energy consumption, followed by crude oil and natural gas at 24% and 6% respectively. इंडियामध्ये 70% जी एनर्जी आहे ती जनरेट कशापासून केली जाते fossil fuels पासून केली जाते with coal and accounting for 40% of energy India's total energy consumption followed by crude oil and natural gas पासून किती केली जाते तर 24 and 6%. By 2030, India's dependence on energy import is expected to exceed 53% of the country total energy consumption. म्हणजे 2030 मध्ये काय होणार आहे म्हणजे एक्सिड होणार म्हणजे वाढणार आहे किती पर्सेंट वाढणार आहे तर
53% पर्यंत सगळे कंझप्शन एनर्जी कंझप्शन वाढणार आहे. In 2009-10 the country import 159.26 million tons of crude oil, which amount of 80% of its domestic crude oil consumption. In India, 31% of the country totally import are oil import. लाईट्स म्हणजे त्याने आपण काय केलं पाहिजे ते कमी करण्यासाठी कंजर्व करण्यासाठी तर ऑलवेज स्विच ऑफ लाईट्स अँड फॅन्स वाईल गोइंग आउट ऑफ रूम. जर आपण गरज नसताना फॅन ट्यूब वगैरे चालू नाहीत केल्या पाहिजे. जर काम असेल झालं आपलं काम झालं की जर रूम मधनं आपण लिव्ह होणार असेल तर तेव्हा आपण काय केलं पाहिजे लाईट्स फोन स्विच ऑफ फॅन स्विच ऑफ केले पाहिजे. नेक्स्ट वी शुड नॉट ओपन फ्रीज फ्रिक्वेंटली. सारखं फ्रीज ओपन नाही केलं पाहिजे. नेक्स्ट while going to purchase new product, for example gazers, television, CFL, etc., insist for ratings ranging from 4 to 5. Increase everyone's understanding the benefits of energy efficiency. रिसायकल वेस्ट. तर आपण काय केलं पाहिजे ते मगाशी होतं काय केलं नाही पाहिजे ना आता काय रिसायकल केलं पाहिजे. रिसायकल वेस्ट मटेरियल इनटू न्यू प्रोडक्ट्स टू प्रिव्हेंट वेस्ट फॉर पोटेन्शियली युजफुल मटेरियल. म्हणजे रिसायकल जे आपलं वेस्टेज आहे त्याच्यापासून न्यू काय तर जे युजफुल आहे असं मटेरियल तयार केलं पाहिजे. म्हणजे आपण नाही का मराठीत म्हणतात बघा टाकाऊपासून टिकाऊ ते केलं पाहिजे. नंतर old light bulbs with energy saving fluorescent bulb. म्हणजे जे जुने लाईट बल्ब आहेत बघा ते एनर्जी सेव्ह करत नव्हते ते तर दुसरे आता न्यू निघाले ते व्हाईट वाले हे ते काय आहेत फ्लुरोसेंट बल्ब आहेत ते काय करतात एनर्जी सेव्ह करतात. दे मे कॉस्ट मोर म्हणजे त्याची जरी किंमत जास्त असली तरी सुद्धा ते चांगले आहेत बट विल सेव्ह यू मच मोर इन द लॉंग रन. Recycling is an excellent way to saving energy and conservation the environment. One recycled tin will save enough energy to power a television for 3 hours. One recycled glass bottle will have enough energy to power a computer for 25 minutes. One recycled plastic bottle will save enough energy to power a 60-watt light bulb for 3 hours. 70% less energy is required to recycle paper compared with making it from raw materials. हे आपण 3 नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. 3 R's: recycle, reuse, reduce. The slogan reduce, reuse, recycle is widely used to raise awareness against the use of non-renewable resource of energy or source of energy. First is reduce consumption, reuse manufactured product, and recycle raw materials. Save energy, save earth. What is the energy efficiency and conservation? Energy efficiency and conservation is doing more with the same amount of energy or less energy. Energy efficiency and conservation save money and make building more comfortable, healthy, and safe. ओके, इथपर्यंत समजले का सगळ्यांना?
हॅलो, समजले का सगळ्यांना इथपर्यंत? येस मॅम. ओके, समजले ना? काय डाऊट आहेत का इथपर्यंत कोणाला? नो मॅम. Next we see what is energy efficiency and conservation. Energy efficiency and conservation is doing more with the same amount of energy or less energy. Energy efficiency and conservation saves money and make up buildings more comfortable, healthy and safe. Here we see different efficiency versus conservation. The efficiency involves the use of technology that requires less energy to perform the same function. In conservation, energy conservation includes any behavior that result in the use of less energy. Efficiency मध्ये काय होतंय तर टेक्नॉलॉजी लेस एनर्जी यूज करणे आपण बनवतो. नंतर कॉन्झर्वेशन मध्ये काय आहे तर एनर्जी लेस यूज करतो त्याने पण. फोकस ऑन द इक्विपमेंट और मशिनरी. त्याचा मेन फोकस काय असते इक्विपमेंट आणि मशिनरीवरती फोकस असते. फोकस ऑन द बिहेवियर ऑफ पीपल. म्हणजे हे काय आहे हे मशिनरीवरती लक्ष दिलं जातं. म्हणजे हे केलं जातं फोकस केलं जातं. म्हणजे मशीन जे आहेत ना ते किती लेस म्हणजे कमी एनर्जी यूज करतील ते तिकडे फोकस केला जातो. आणि कन्झर्वेशन मध्ये काय आहे तर जे आपण पीपल्स आहेत त्यांनी फोकस केलं म्हणजे ते कसे करतायत कमी यूज करतायत का नाही एनर्जीचा आहे ते. ऑन एक्झाम्पल इज इन्स्टॉलिंग LED लाईट बल्ब थ्रूआउट द हाऊस. म्हणजे आपण दुसरे म्हणजे जे रेग्युलर यूजचे बल्ब सोडून जर LED लावले तर त्याच्यामुळे काय होतं एनर्जी कमी कन्झ्युम होते म्हणजे सेव्ह होते एनर्जी. नेक्स्ट काय एक्झाम्पल इज युजिंग डे लाइटिंग थ्रू विंडो रेदर दॅन द टर्निंग ऑन द लाईट्स. म्हणजे इथं काय आहे जर दिवसा आपण लाईट न चालू करता जर विंडोज वगैरे ओपन ठेवल्या तर लाईट लावण्याची गरज पण नाही भासणार. त्याच्यामुळे आपली एनर्जी सेव्ह होईल. Here we see benefits of energy management. जर आपण एनर्जी मॅनेज केली तर त्याचे बेनिफिट्स काय भेटतील आपल्याला. रिड्युसेस कंजप्शन, increase comfort and safety, and reduces pollution, make our economy stronger, increase our energy security. जे कंजप्शन आहे ना जे आपण एनर्जी कंजप्शन आहे ते कमी होईल म्हणजे रिड्यूस होईल. नंतर कम्फर्टेबल अँड इन्क्रीज कम्फर्ट अँड सेफ्टी अँड रिड्यूस पोल्युशन. त्याच्यामुळे जे पोल्युशन होते ते सुद्धा कमी होईल. आणि जे आपले इकॉनॉमी म्हणजे ज्याला जे जास्त पैसे खर्च होते ते पण न पैसे खर्च होतात त्या इकॉनॉमीला पण स्ट्रॉंगर होईल. आणि इन्क्रीज अवर एनर्जी सिक्युरिटी पण इन्क्रीज होईल.